नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात आणखी एक अपडेट आलेली आहे, आणखी एक लिस्ट आलेली आहे. आता ती लिस्ट नेमकी कोणती परिमंडळाची आहे ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तुमच्या भरपूर कमेंट येत असतात मित्रांनो, या सर की या विभागाची लिस्ट लागेल का, त्या विभागाची लागेल का. तर सर्व विभागाच्या लिस्ट येणार आहे, वेटिंग लिस्ट. चिंता करू नका, थोडा मागं पुढे येईल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आताच मी जस्ट टाकलेली आहे ही लिस्ट टेलिग्राम चॅनलला आपल्या. ठीक आहे. हिला आता ओपन करूया. बघू शकता इथं महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब राजपत्रिकेवर गट क सरळ सेवा भरती सन 2023. ठीक आहे. परिमंडळाचं नाव आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती. ठीक आहे. म्हणजे अमरावती परिमंडळाची ही लिस्ट आहे. ठीक आहे. पदाचे नाव काय आहे मित्रांनो, तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, ज्याला आपण CA या नावाने ओळखतो किंवा स्थापित अभियांत्रिकी सहाय्यक या नावाने ओळखतो. तुमची काही विद्यार्थ्यांची मागच्या व्हिडिओला कमेंट होते की सर CEAची जी लिस्ट आहे ते अमरावती परिमंडळाची लागेल का. मी म्हटलं होतं लागेल, तर आता ती लिस्ट आलेली आहे. ठीक आहे. तर काय आहे मित्रांनो, बघा, उमेदवारांची सुधारित प्रतीक्षा यादी आहे. ठीक आहे. 8/1/2025. ठीक आहे. 8/1/2025ला प्रिंट झालेली आहे आणि कालच्या तारखेमध्ये 9 तारखेला ही प्रकाशित झालेली लिस्ट आहे. तर बघा, उमेदवारांची सुधारित प्रतीक्षा यादी दिनांक 8/1/2025 आहे. कॉलम याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. सिरियल नंबर दिलेला आहे, मेरिट नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, सोशल रिझर्वेशन दिलेलं आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिलेलं आहे, मार्क किती आहे ते दिलेलं आहे आणि वेटिंग कॅटेगरी दिलेली आहे. ठीक आहे. जसं की पहिल्या नंबरला जर आपण बघितलं तर मेरिट नंबर यांचा 42 आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचे पूर्ण नावसुद्धा दिलेले आहे, मेल जेंडर दिलेला आहे, मेल की फिमेल, कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केला होता तर अदर बॅकवर्ड क्लास OBCमधनं, जनरल आहे आणि 167.31 मार्क त्यांना आहे. आता यांना जी वेटिंग मिळाली आहे मित्रांनो, वेटिंग लिस्ट जी आहे ती ओपन जनरल 1ची मिळाली आहे. ठीक आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी जनरल 1, वेटिंग लिस्ट OBC जनरल अगेन्स्ट PT. ठीक आहे. तर मित्रांनो, OBCमधनं जनरल अगेन्स्ट PTच्या याच्यात त्यांना 101 जे आहे ते म्हणजे वेटिंग मिळालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला जे काही तुमचं नाव असेल, तुम्ही नाव चेक करू शकता. याच्यामध्ये नाव चेक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या, जर तुम्हाला ओपनमधून मिळालं आहे की कॅटेगरीतून लिस्ट मिळाली आहे किंवा कॅटेगरीतून जे आहे ते वेटिंग मिळाली आहे, सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ठीक आहे. जसे 15व्या नंबरचे जर कॅन्डिडेट आपण बघितले तर NTBमधनं बिलॉंग करतात आणि त्यांना जी आहे वेटिंगसुद्धा NTBमधनं जनरलमधून मिळालेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. जवळपास मला वाटतं याच्यामध्ये मित्रांनो आणखी लिस्ट येऊ शकतात. ठीक आहे. तर बघा, टोटल जे कॅन्डिडेट आहेत ते 70 कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी प्रकाशित केलेली आहे आणि 70 कॅन्डिडेट प्रकाशित केल्यानंतर बाकीचे जे काही पोस्ट असेल, आता दप्तर कारकून आहे, कालवा निरीक्षक आहे, या पदाच्यासुद्धा लिस्ट काही वेळाने जाहीर होईल किंवा काही दिवसात जाहीर होईल. ठीक आहे. बाकीच्या डिपार्टमेंटच्या म्हणजे बाकीचे जे डिपार्टमेंट असेल WRDचे किंवा बाकीचे जे विभाग असेल त्यांच्यासुद्धा लिस्ट जाहीर होणार आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये टिप्ससुद्धा त्यांनी दिलेली आहे, तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे की शासन निर्णय दिनांक 4/2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी व प्रतीक्षा यादीसाठी दिनांक 18/6/2024 ते 21/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेली उमेदवारांकडून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदासाठी गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची पुनच्छा कागदपत्र पडताळणी करून प्रत्यक्ष यादी शासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. बघा. ठीक आहे. तर जे उमेदवार मिळालेले नसेल पोस्ट करता, तर परत एकदा जे आहे ते वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांची जी आहे ते पडताळणी करून त्यांची वेटिंग लिस्ट ज्यांचे कागदपत्र ओके आहे त्यांची लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारसी खालील अटींच्या किंवा प्रमाणपत्राच्या पूर्ततेच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे, निवड यादीत ज्या दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून रहिवासी जिल्हा वेगळा आहे अशा उमेदवारांनी रहिवासी जिल्ह्यातील शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचे आहेत. बघा, आता याच्यामध्ये जे हँडिकॅप उमेदवार असतील त्यांच्याकरता आहे. जर तुमचा रहिवासी जिल्हा वेगळा आहे आणि उमेदवार रहिवासी जिल्ह्याचा असल्यानंतर जर समजा जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्याचे असून रहिवासी जिल्हा जो आहे त्या रहिवासी जिल्ह्याचं तुम्हाला जिथं जे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. जिथे तुम्ही रहिवासी आहात. ठीक आहे. परत एकदा वाचा मित्रांनो, निवड यादीतील ज्या उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र वेगवेगळ्या जिल्ह्यात असून रहिवासी जिल्हा वेगळा आहे अशा उमेदवारांना रहिवासी जिल्ह्यातील शल्य चिकित्सा प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे.
रहिवासी जिल्हा जो असेल तुमचा तिथचा लागणार आहे. समजा आता तुमची नागपूर जिल्ह्याचे रहिवासी असाल आणि तुम्ही जर सध्या राहायला कुठं अमरावती जिल्हा असाल, भंडारा जिल्हा असाल, तर तुम्हाला तिथचं चालणार नाही. तुम्हाला जे रहिवासी जिल्हा असणार आहे तुम्हाला तिथचं चालणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो पॉईंट आहे आहे, म्हणजे आता बघा याच्यामध्ये अचा पॉईंट अगोदर पूर्ण क्लिअर करून घेऊया आपण. निवड यादीतील ज्या दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र वेगळ्या जिल्ह्यातील असून रहिवासी जिल्हा वेगळा आहे अशा उमेदवारांनी रहिवासी जिल्ह्यातील शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचे आहे. ठीक आहे. म्हणजे रहिवासी जिल्हा म्हणजे सध्या तुम्ही जिथे राहत असाल तिथचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे. तुम्ही दुसरीकडले कुठचेही दिले असेल आतापर्यंत तर ते चालणार नाही. ठीक आहे. यासाठी अमरावती कार्यालयामार्फत संबंधित शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळांना कळवण्यात येत असून संबंधित उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावे. ठीक आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला माहीतच असेल जे हँडिकॅप उमेदवार आहे त्यांचे जे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स आहे किंवा त्यांचं मेडिकल आहे ते थोडंसं स्ट्रॉंगली घेतलं जात आहे. कारण की जे प्रकरण झालेलं होतं पूजा खेडकर केसचं हँडिकॅपच्या संदर्भात त्याच्यापासून जे आहे मित्रांनो हँडिकॅप उमेदवारांचं जे मेडिकल स्ट्रिक्टली होत आहे आणि प्रमाणपत्राची चौकशीसुद्धा स्ट्रिक्टली होत आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा पॉईंट नंबर आहे अन्य दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीतही त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र ज्या जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाने निर्गमित केले आहे त्यांच्याकडून पुनश्च वैधतेबाबतचे दृढीकरण करून घेण्यात येत आहे. ठीक आहे. दृढीकरण प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांची पुनश्च वैद्यकीय तपासणी होऊन उमेदवार सदर पदासाठी काम करण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. ठीक आहे. बाकीच्या संदर्भात सुद्धा तेच राहणार आहे. तुमचं जे आहे मित्रांनो परत एकदा जे कन्फर्मेशन करून घेतलं जाणार आहे, कन्फर्मेशन आल्यानंतरच तुम्हाला जे आहे ते नियुक्ती दिली जाईल. ठीक आहे. नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो तसेच खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन पदवीधर उमेदवार किंवा माजी सैनिक किंवा शहीद किंवा दिव्यांग माजी सैनिकांचा पाल्य या समांतर आरक्षणाच्या अंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची शिफारसी त्यांचे बाबतचे प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाकडून पुनश्च फेर तपासणी करून घेऊन वैधता तपासणीच्या अधीन आहे याची नोंद घ्यावी. सदर वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच त्यांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. ठीक आहे. किंवा त्याच्या निर्गमित करण्याची कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पॉईंट नंबर 3 आहे समन्वय समिती गट कर सर्वसेवा भरतीमार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही, तर पुनश्च सर्व प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्राची फेर तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येते याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. म्हणजे परत एकदा हे तुमच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. त्यानंतरच तुम्हाला जे आहे ते ड्युटी दिली जाणार आहे. ठीक आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि याच्यावरती स्वाक्षरी देखील आहे बघा. रश्मी देशमुख सदस्य समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे. आणखी लिस्ट येणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जे पॉईंट आहे ते समजून घ्यायचे आहे व्यवस्थित. ठीक आहे. जे काही हँडिकॅप उमेदवार असेल त्यांना हे पॉईंट समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर तुमचा रहिवासी जिल्हा जो असेल त्या रहिवासी जिल्ह्यातलं तुम्हाला अगोदर तुम्ही जे दिले असेल ते दिले असेल मित्रांनो, परंतु आता तुम्हाला रहिवासी जिल्ह्यातलं जे आहे ते मेडिकल ऑफिसरचं प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. बाकी काही आणखी अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर आणखी काही अशी अपडेट आली तर मी तुम्हाला कळवतच राहील. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसेल तर जॉईन करून घ्या आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.